नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले नवरी मिळे हिटलरला या सेटवरती आणि आता माझ्यासोबत अंतरा आहे. लास्ट टाइम आपण ज्यासोबत ती आली तेव्हा गप्पा मारत होतो आणि ऍक्च्युली आता सॅड मोमेंट आहे की ती जात आहेत सगळे तेव्हा आपण पुन्हा गप्पा मारायला भेटतोय. कशी आहेस? हे मस्त. तू कशी आहेस? मस्त. मला काय सांगू शकशील की कसा होता तुझा ऑल ओव्हर प्रवास, तुझा फोटो लागण्यापासून तू ऍक्च्युअल आल्यापासून पर्यंत? ऍक्च्युअल आल्यापासून मला जास्त अनुभव सांगता येतील, कारण मी पण फोटो जसे बाकी सगळे बघत होते तसं मी पण बघत होते. पण जेव्हा मी आले, जेव्हा माझा ट्रॅक सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे आता संपत आली आहे सिरियल, काही दिवसच बाकी आहेत, तर तोपर्यंतचा हा प्रवास खूपच छान होता. खूप पॉझिटिव्ह वाईब, खूप छान एनर्जी, अशा एका छान सगळ्या टीम सोबत, ह्या सगळ्या कलाकार मंडळींसोबत मला काम करायला मिळालं. कमी वेळ मिळाला, पण आय एम व्हेरी हॅपी. जे काही आता दिवस आहेत ते छान आम्ही एकत्र शेअर करतोय या सगळ्या मोमेंट्स. पण आता जेव्हा शूट सुरू झालं आणि तेव्हा आपण लास्ट टाइम भेटलो तेव्हा तू असं बोलली होती की आता मला माहिती नाही की कसं काय वातावरण आहे, पण आता तू सांगू शकतेस की ऍक्च्युअल इथलं वातावरण कसं आहे? खूप छान आहे. आणि मला असं वाटत नाहीये की मी आत्ता गेल्या काही महिन्यातच जॉईन झाले या टीमला. सगळ्या कलाकारांसोबत छान, खूप लवकर एक बॉन्ड तयार झालाय. सगळे फार पॉझिटिव्ह आहेत आणि एकमेकांना छान सांभाळून घेतात. एक एनर्जी गिव्ह अँड टेक खूप छान आहे. सो मलाही असं वाटतं की मी बऱ्याच काळापासून ह्या लोकांना ओळखते आणि एकत्र वेळ घालवलेला आहे. सो येस, छान आहे हे सगळं एकूणच. तुझी एंट्री झाली तेव्हा ऑडियन्स थोडी डिसअपॉइंट पण होती आणि तुला एक्सेप्ट पण केलं त्यांनी लवकर की हा आता ओके छान चालू आहे. पण जे डिसअपॉइंट होतं त्याला तू असं काय म्हणतं, तुला वाईट वाटतंय किंवा तुला असं चांगलं वाटतंय, कसं वाटतंय ते? डेफिनेटली नाही, मला वाईट वाटण्याचा काही प्रश्नच नाहीये. प्रेक्षक खूप चांगल्या पद्धतीने मालिका बघत असतात. त्यांना मालिका इतकी आवडत होती, ती त्यांची केमिस्ट्री आवडत होती, ती सगळी एक ऑलरेडी बसलेला एक साचा जो आहे त्या सगळ्यावर ते खूप प्रेम करत होते आणि त्यामुळे त्यांना कोणीतरी वेगळं येणं, वेगळा ट्रॅक येणं, त्याचा त्रास होतोय ही पॉझिटिव्हच गोष्ट आहे. म्हणजे ते अलर्ट आहेत, त्यांना काय हवंय नकोय. तर कदाचित हे मालिकेचंच यश आहे की त्यांनी आतापर्यंत जे बांधून ठेवलंय आधीच्या सगळ्या कलाकारांनी, त्यामुळे ते प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स आहेत त्या मला वाटतं आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घ्यायला हव्यात. शेवटचा आता टप्पा सुरू आहे, 2च दिवस राहिलेत ना शूट संपायला. सो काय बोलशील, काय वाटतंय तुला आता? जे फिलिंग्स आहे ते मिक्स आहे. नाही, बंद नको व्हायला वगैरे हे सगळ्यांना वाटत होतं, पण आता आपण हे सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे, कलाकारांनी एक्सेप्ट केलेलं आहे. सो यानंतर काहीतरी नवीन सुरू होईल, इतकंच आहे ते. इथे ना मी आता आल्यापासून एक बघते, तुम्ही सगळे मजा करताय. तुम्ही इव्हन रिहर्सल करत होता तेव्हा माझं लक्ष होतं की कशी तुम्ही रिहर्सल करताय. काही ना काही तुमची वेगळी मजा सुरू आहे. प्लस तुम्ही एकमेकांना सांगता की हे वाक्य असं घे, ते वाक्य तसं घे, असं होऊ शकतं. सो हे असं सुरू राहणार आहे, पण तू हे सगळ्या गोष्टी मिस करशील ना? हो, नक्कीच. मला वाटतं त्यामुळेच इथे मी जे म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून ही सगळ्या या सेटवरती जो एक बॉन्ड आहे सगळ्यांचा आणि ही एक जी पॉझिटिव्ह वाईब आहे ती मला वाटतं ह्यामुळेच आहे की ते कायम फ्रेश असतात, हॅपी असतात आणि मजे त्यात सगळं चाललेलं असतं. सो येस, मिस करेन डेफिनेटली. इतक्या दिवसांपासून तुझ्या जवळची व्यक्ती कोण झालीये? आय थिंक खूप कमी वेळ मला मिळालाय असं मला सांगायला, पण मी सगळ्यांशी खूप छान कनेक्ट झालंय, टचवूड, सगळ्याच कलाकारांसोबत. पण मॅक्झिमम वल्लरी, लीला, कारण की आमचे एकत्र खूप सीन सतत असायचे, त्यामुळे बराच वेळ आम्ही एकत्र होतो. कधी कधी आम्ही दोघीच होतो दिवसभर, तर त्यामुळे छान कनेक्ट माझं तिच्यासोबतच झालंय. मी असं ऐकले ते विमेन्स म्हणजे खूप जास्त विमेन्स आहेत, महिला जास्त आहेत, त्यामुळे एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आणि एकमेकांना जोडून ठेवतात. त्या कोणाला असं जेलसी क्रिएट नाही होत या सेटवरती. सो तुझा एक्सपिरियन्स सगळ्या विमेन्स सोबतचा कसा होता? मी तेच सांगितलं, खूप छान, खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाले मी फ्रॉम डे 1 आणि मला या सगळ्यांनी खूप छान त्यांच्यात सामावून घेतलं. खूप छान वेलकम असं नाही, मी त्यांचाच भाग आहे असंच होतं ते आधीपासूनच. तर त्यामुळे मी तेच सांगते की खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खूप छान कलाकार आहेत आणि डेफिनेटली वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये बघायला मिळतील. तेव्हा प्रेक्षकांनाही ते आवडेल आणि त्यांनी तेवढंच प्रेम करावं, मी हेच सांगेन. बरं करणार आहेत ते, कारण ते आतुर पण होते तुझ्या एंट्रीच्या, आणि नंतर असं की का आली, का दोघांच्या मध्ये येते, हे पण सुद्धा झालं तिकडे. मला असं वाटतं तुला बोलवलंय. सो जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगशील, कारण ऑब्व्हियसली शेवटचे 2 दिवस आहेत आणि तू सुद्धा इमोशनल झाली असशील, त्या सगळ्यांसोबत तू सुद्धा झाली असशील, काय सांगायचं तुला? मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं, त्यांनी खूप छान आतापर्यंत जे प्रेम दिलंय तेवढंच मालिका आहे तोपर्यंतही द्यावं. त्यानंतरही यातील सगळ्या कलाकारांवर ते प्रेम करत राहा. आणि हो, शेवटचे 2 दिवस आहे आणि आजच आम्ही तो सीन शूट केलाय जिथे काही एक टर्निंग पॉइंट होतं, एक वेगळं वळण मिळतं. काय प्रेक्षकांना एंड हवाय किंवा काय नको ह्याचं एक उत्तर खरं तर आज आम्ही शूट केलेलं आहे. मी आत्ता लगेच रिव्हील नाही करणार, पण ते करताना आम्ही सगळेच थोडेसे इमोशनल झालो होतो आणि येस, कायम लक्षात राहील.
येस, थँक्यू सो मच.